मानाचा जय महाराष्ट्र। निवडणुकीच्या निकालानंतर मी पहिल्यांदाच आता लाईव्ह आलेलो आहे। आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे, माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब काळजीवाहू मुख्यमंत्री आता आहेत, ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब या सर्वांनी आणि खाली शिवसैनिक असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्या भाजप असेल, सगळ्यांनी मिळून जीवाचं रान करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हुकमी बहुमत मिळवलेलं आहे। न भूतो न भविष्यती असा या ठिकाणी मॅन्डेट महायुतीला मिळालेला आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये मोदी साहेबांचं, शहा साहेबांचं सरकार आहे। यामुळं दोन्ही सरकार या ठिकाणी सामंजस्यानं एकमेकाला सहकार्य करत चालतील। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने 132च्या पुढे सीट मिळवलेली आहेत। त्याचप्रमाणे अजितदादा पवार साहेब हे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर एकत्र असताना सुद्धा 40च्या पुढे सीट आले नाही, 41 सीट अजितदादांनी या ठिकाणी मिळवली। त्याचप्रमाणे माननीय शिंदे साहेब आणि उबाटाचे पक्षप्रमुख हे एकत्र असताना सुद्धा 56 सीट मिळवले आणि एकट्या शिंदे साहेबांनी या ठिकाणी धनुष्यबाणाच्या ह्याच्या चिन्हावरती माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी 57 सीट मिळवले, 57 आमदार त्या ठिकाणी मिळवले। याचा सांगण्याचा उद्देश या ठिकाणी असा आहे की लाडकी बहीण, आपण पाहिले शेतामध्ये काम करणाऱ्या माझ्या माय माऊलींनी सुद्धा याचा आनंदोत्सव साजरा केला। लाडक्या भावाला, मुख्यमंत्र्याला आशीर्वाद देऊन न भूतो न भविष्यती या ठिकाणी एक्झिट पोल वेगळेच होते, काही जातीपातीची राजकारणं चालली होती। आता आमच्या बार्शीचं या ठिकाणी थोडंसं गाफीलपणा झाला असेल किंवा या ठिकाणी माननीय राजेंद्र राऊत यांचा जो या ठिकाणी पराभव म्हणणार नाही मी, परंतु काही अडचणी आल्या तरी सुद्धा राजेंद्र राऊत हे जनतेचे आमदार आहेत। 1,16,000 या लोकांचे माननीय राऊत हे आमदार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी याचा परिणाम आपल्याला सगळ्या विकासावरती या ठिकाणी भोगावा लागणार आहे। 2-5 वर्षे या ठिकाणी बार्शी मागं जाईल असं वाटतंय, परंतु माननीय राजेंद्र राऊत यांनी परवा मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी पॉझिटिव्ह राजकारण करणार, जनतेच्या हितासाठी अहोरात्र झगडणार। मी माझ्या ऑफिसमध्ये सकाळी 9:30-10 पासून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या कुटुंबातील, परिवारातील सर्व लोक या ठिकाणी आहेत। आणि परवा आपण पाहिलं असेल, ते मुंबईला गेले असताना निवडणुका हुकमी मताने जिंकल्या म्हणून फडणवीस साहेबांचा सत्कार राजेंद्र राऊत यांनी केला पाहिजे, तर फडणवीस साहेबांनी स्वतः राजेंद्र राऊत यांना शॉल घालून, बुके देऊन त्यांचा सत्कार केला। यामध्येच तुम्हाला सर्व कळलं असेल की दोन्ही डीसीएम आणि सीएम यांचे लाडके आमदार या ठिकाणी राजेंद्र राऊत आहेत। 1,16,000 जनतेचे आमदार राजेंद्र राऊत आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी विकासाचं राजकारण, या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, जमीन ओळीताखाली आणायची आहे। त्यांनी 50,000 हेक्टर सांगितलेलं आहे, त्यानंतर 1,00,000 हेक्टरपर्यंत 5 वर्षात जाईल। बाकीची जी कामं MIDC आहे, आगळगावची आहे, वैरागची आहे, बाकीची जी कामं आहेत, संतनाथ साखर कारखाना चालू करायचा आहे, या ठिकाणी सूत मिल असतील, काही मिल बंद पडलेल्या असतील,
हे सगळी कामं विकासाची या ठिकाणी खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी राजेंद्र राऊत हे करणार, त्यामध्ये तिळमात्र शंका नाही. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपण पहिलं पाहिलेलं आहे. 12/11/2011 रोजी उद्धव ठाकरे यांच्या समक्ष या ठिकाणी भगवा हातात घेतला. भगवा मी सोडला नाही, हे लक्षात घ्या. मी कुठेही उड्या मारल्या, तिकडे गेलो इकडे गेलो असं नाही. मी कुणाचंही पद भोगलेलं नाही, मी कुठला काय त्याचा लाभ घेतलेला नाही. मी माझं घर जाळून या ठिकाणी राजकारण केलेलं आहे. त्यामुळं मला कुणाचाही बोलायचा अधिकार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर 11 वर्ष तिथं केलं. 14ला माझा अधिकार होता, 19ला माझा अधिकार होता. माननीय राजेंद्र राऊत 14ला आले, माननीय सोपल साहेब 2019ला आले. त्यामुळं मला थांबावं लागलं. मला दिलेले शब्द उद्धव साहेबांनी पाळले नाही. त्याबद्दल माझं काय आहे ते लाईव्ह मी टाकलेलं आहे ह्याच्यावरती, युट्यूबवरती आहे. मित्रांनो, ही जी दशा झालेली आहे आज आपण पाहतोय. काही पेड न्यूज म्हणणार नाही की बोगस अकाउंट काढायचे, अकाउंट लॉक करायचे आणि काहीतरी निगेटिव्ह या ठिकाणी पसरवायचं. मग ते सुरू करायचं, मशीनवरती यायचं, मशीनमध्येच घोटाळा आहे म्हणायचं. म्हणजे जसं त्या कोल्याला ते अंगूर त्याच्या तोंडातच येत नाही, त्यामुळं ते आंबट आहे म्हणतंय. त्या पद्धतीनं या ठिकाणी बरेच राष्ट्रवादीचे असतील, पवार साहेबाचे असतील किंवा उभाटाचे असतील, या ठिकाणी मी तर बरंच काही बोलतो परंतु उत्तर बी देत नाहीत. फक्त निगेटिव्ह भूमिका पसरवायची. आता संजयजी राऊत साहेब आमचे पूर्वीचे नेते होते, ते म्हणतात की शिंदेना आता दिल्लीकडे बघावं लागतंय. 25 वर्ष तुम्ही भाजप बरोबर होता, तुम्ही कोणाकडे बघत होता? तुम्ही दिल्लीकडेच बघत होता ना. तुमच्याकडे येत असतील, जात असतील, मोठेपणा देत असतील, तो प्रश्न वेगळा. परंतु एवढंही बार्शीची टेक्स्टाईल मिल आता सेंट्रल गव्हर्नमेंट आपलंच आहे आणि राज्यामध्ये सुद्धा हुकमी बहुमत आहे. माननीय राजेंद्र राऊत यांच्या बरोबरीनं आम्ही सुद्धा कार्यरत आहोत. आम्हाला सुद्धा इच्छाशक्ती आहे. उद्याला आम्हाला सुद्धा मी सांगितलंय या ठिकाणी उभा राहणार नसलो तर मला काय आमदार व्हायचं नाही का? विधान परिषद आहे, बाकी काय आहे, महामंडळ आहेत. बिनकामं न करता लोकांना महामंडळ दिली जातात. आम्ही काय काम करतो हे तुम्ही जनता बघताय. या ठिकाणी अख्खं महाराष्ट्र मला बघताय. त्यामुळे आमची सुद्धा दखल घेतली जाणार. आता या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या निवडणुका आपल्याला बार्शी नगरपालिका हुकमी बहुमत आपलं आलं पाहिजे. शिवसेनेचं आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या गटातून प्रचंड बहुमत. आपण आझाद चौकात सभा घेतल्यानंतर राजेंद्र राऊत आणि मीच होतो त्यावेळेला. सभा घेतल्यानंतर नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळे आणि 29 नगरसेवक धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत. कुणी काय केलं, ह्या समाजाने मत दिलं का नाही, त्या समाजाने काय केलं, ह्यांनी हे सगळं सोडून द्यायचं. वर्ण आदेश आलेले आहेत. त्याप्रमाणे राऊत यांनी सभा घेतली परवा, आपलं मिटिंग घेतली आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे कुणी काय केलं अजिबात डोक्यात ठेवायचं नाही. पॉझिटिव्ह राजकारण चांगलं करायचं आहे. आपल्याला लांब पुढे जायचं आहे. येणाऱ्या भावी पिढीला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. 1-2 शब्द कोणाचे गेले असतील, 1-2 काही चुका झाल्या असतील, एक काहीतरी आता बाकी नंतर बोलतो मी, त्यांची बोलायची परवानगी मला याबद्दल नाही आहे म्हणून मी काय बोलत नाही. परंतु आपल्याच माणसांनी आपला घात केलेला आहे. समाजाचे दुश्मन समाजाला भोवलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी बार्शीमध्ये इतर ठिकाणी सगळे बांधव आले. इथंच या ठिकाणी ज्यांनी 288 मध्ये एका आमदाराने फक्त समाजासाठी आवाज उठवला आणि त्यालाच काही गद्दारांनी या ठिकाणी आतून सुरुंग लावला. त्यामुळं या ठिकाणी काही अडचणी आल्या, त्यामुळे सुद्धा आलं नाही, परंतु इतर काही कारणं त्याला झाली आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात त्याला थोडंसं मागं सरकावं लागलं. परंतु वाघ मागं सरकला तरी राजेंद्र राऊत झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. भविष्यामध्ये विधान परिषदेवरती त्यांची निवड होणार आणि लाल बत्ती बार्शीला येणार, यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही. माझे सगळे शिवसैनिक आहेत या ठिकाणी, पूर्वीचे असतील, आत्ताचे असतील, राजभाऊचे सगळे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी जोमाला लागायचं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आता गावोगाव शाखाची निर्मिती, शाखा निर्माण झाल्या पाहिजे. विभाग प्रमुख, गटप्रमुख सगळं आपलं निर्माण झालं पाहिजे. शिवदूत योजना, या सगळ्या योजना आपल्याला कार्यान्वित. एक बूथ तिथं 10 लोक आपले पाहिजे. त्यांनी त्याच्याकडे 1000ची किंवा 100ची लिस्ट दिली की तेवढे 100च मतावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला चालायचं आहे.
विरोधक कुणी निवडून आला म्हणून बघा तिथं काही सुद्धा काय अर्थ राहिलेला नाही, निवडून येऊन काही कुणाचा उपयोग नाही, अशी सगळ्या लहान लेकराला सुद्धा कळतंय की तुम्ही आता तुम्हाला राज्यात सरकार तुमचं नाही, केंद्रात तुमचं नाही, आपण काय करू शकतो हे सगळ्याला समजतंय. परंतु या ठिकाणी जसं ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी आपण कामाला लागलेलो आहे, माननीय माजी मुख्यमंत्री आत्ताचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आता सरकार 2 तारखेनंतर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सरकार अस्तित्वात येणार आहे. बार्शीमध्ये सगळ्या चौकात जल्लोष करून शिवसैनिकांनी, भाजपनी आणि अजितदादा पवार गटाने या ठिकाणी जल्लोष साजरा करायचा आहे. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी माननीय राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी बार्शीकरांनी खंबीरपणे उभा राहायचं आहे. आणि त्यामुळं येणारी नगरपालिका, येणारी मार्केट यार्ड, येणारं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ज्यांनी आपल्याला धोका दिला त्याला या ठिकाणी घो लावल्याशिवाय राहायचं नाही. आणि आपण बोलायचं नाही, कोणाची वाद करायचं नाही, कुठं वाद वाढवत बसायचं नाही. आता पॉझिटिव्हली आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळं सरकार आपलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गळ्यातले ताईत आहेत राजेंद्र राऊत. आणि त्यामुळं आम्ही सुद्धा इकडं काही का असाना शिंदे साहेबाशी आमचं काय आहे ते आहे. आणि त्याप्रमाणे शिवसेना वाढवायचं काम या ठिकाणी बार्शी शहर तालुक्यामध्ये आम्ही करणार. आणि बाकीची जी अर्धवट सगळ्याची स्वप्न राहिलेली आहेत, कामं राहिलेली आहेत, आया बहिणीची, आता या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत 2100 रुपये या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे लाडका भाऊ, त्याचप्रमाणे शेतकरी वीज माफी, कर्जमाफी हे सगळं केलेलं आहे. आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोण, आता देवेंद्र फडणवीस साहेब झाले काय कोण, यांचं जंगी स्वागत आपल्याला बार्शी चौकात या ठिकाणी स्क्रीन लावून करायचं आहे. आणि त्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांनी कुछ नहीं किसी का कुछ चलेगा नहीं, चिंता मत करो, कोई भी ऑफिसर, कोई भी कौन सा भी ये अपने ऊपर बेकायदा कुछ नहीं कर सकता, इतना ध्यान न रखना. ऐसी ताकत आपको अपने को पूछे बगैर कुछ नहीं होता बार्शी में, ये हालत है करके चिंता नहीं करने का किसी का. कोई भी खौडाव करता है, कोई क्या करता है, बहुत क्या बोलते हैं, गंदा सोचते हैं, ये कैसा हो गया, वो कैसा हो गया, इधर ऐसा करेंगे, उधर वैसा करेंगे. साला घर का कोई पूछता नहीं, लेकिन बहुत बड़ी बातें करते हैं. बराबर है कि नहीं? घर का क्या बोलते हैं, औरत पूछती नहीं, फिर भी बहुत ऊँट का मुका लेने को जाते हैं. ऐसी बार्शी की रीत है, बहुत ऐसी पुढारी है यहाँ. और हम तो सादे हैं बाबा, हम पुढारी बिडारी नहीं, हम सादे शिवसैनिक है बाला साहब ठाकरे साहब के. तो इसमें कोई चिंता करने वाली बात नहीं, कोई भी समाज नहीं, हम सबके सेवक है. राजा भाऊ सबके लिए समाज मंदिर बांध रहे, वो बांध रहे, ये कर रहे, वो कर रहे, समाज के लिए. वो जो हीरा है, जो विकास रत्न है, उसको पहचानो और उसके पीछे खंबीर साथ उनको देना चाहिए. यही हमारा कहना है. हमारा क्या हो गया था, कुछ नहीं. अभी हमको सीधा चलना है. सबका विकास, सबके साथ सबका विकास करना है. और अपने को जात पात धर्म वो अलग, वो झोला निकाल के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब ने जो अपने को घटने से अधिकार दिया है, अपना जो कर्तव्य है, ये सब निभाना है, सब लोगों के लिए काम करना है. यही अभी इसके आगे होगा. और राजेंद्र राउत इसके आगे जो भी कौन सा इलेक्शन रहेगा बार्शी और ग्रामीण और तालुका और शहर में, वो पूरा अपने को जीत हासिल करना है. उसके ऊपर झंडा फ्लैग गाड़ना है. और बहुमत से किसी भी कार्यकर्ता ने नर्वस होने की जरूरत नहीं, क्योंकि राजेंद्र राउत जो बोलेंगे वही होने वाला है. फिर डर काहे का, अब डर काहे का. और वो जमाना गया. अभी वो जो था, वो जो क्या था, अभी नहीं बात करता मैं. क्या बोलते हैं, जो दादागिरी गुंडगिरी दहशत करते थे उनका ये करना छोड़ के ये इधर राजा भाऊ को सब ने बोलते ना, उधर अंतरवली में जाके क्या बोल दिया अपने फायदे के लिए. अरे जरा तो डरो ऊपर वाले से. वो भगवंत देख रहा है, कभी न कभी पनिशमेंट देगा. हमने भी बहुत मदद की है तुमको. पेंडाल डालना, वो डालना, झंडा डालना, वो डालना, सब किया है. फिर भी बेईमानी, ऐसा नहीं है, ये चलेगा नहीं. और ऊपर उनको भी समझ में आया होगा कि ये गलत हुआ है, ऐसा नहीं. और इसके वजह से हुआ नहीं है, थोड़ा कुछ प्रॉब्लम हुआ. सब जो 1,16,000 जो मत वोटर है, उसके आगे वोटर्स है हमारे शिवसेना के, धनुष्यबाण के, राजाभाऊ राउत के, माननीय एकनाथजी शिंदे साहब के,
जिसने जिसने हमको प्यार दिया, जिसने हमको वोटिंग दिया, उन सबका मैं शुक्रगुजार हूं और शुक्रगुजार रहूंगा एक कड़वट शिवसैनिक इस नाते। कोई पद बीद कुछ नहीं, हम सादे सीधे आदमी है, हमको कुछ ये पद की जरूरत नहीं लगती। 34 वर्ष जो पुलिस खाते का जो क्या बोलते हैं वो जो है वो है ही, उसमें कुछ फर्क नहीं गिरता। बहुत तकलीफ दिया है हमको। अभी एक बार जब सभा हो जाएगी तब हम बोलेंगे क्या बोलना है। बहुत हम नहीं भूल सकते। तुझे याद रखूंगा, तुझे याद रखूंगा, तुझे याद रखूंगा। जब तक जान है तब तक तुमको तुम्हारी जगह दिखाए बगैर मैं जाऊंगा नहीं, चिंता नहीं करना। नमस्ते, जय महाराष्ट्र, राम राम। ते तूच घरी विचारायचं किती पैसे दिले ते आम्हाला काय माहिती आहे। आम्हाला आता 1000 रुपये डिझेलला नाहीत, सगळंच बंद आहे। आमचं सगळंच बंद आहे, सगळे जग जाहीर असते, सगळे जेवढे येतात त्यांना माहिती असतं आंधळकरच्या खिशात किती पैसे येते। त्यातला लाचारीतले तुमचे कोणाची औलाद कोणाची असेल ती लाचार असतील, आम्हाला काय माहिती आहे। आमच्याकडे ते चालत नाही। आम्ही शिवसैनिक, कडवाट शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरेंचे। ज्या वेळेला हे आता निवडून आले 19ला आम्ही स्वागत केलं होतं, त्याला विचार की किती पैसे दिले ते म्हणाव आंधळकर साहेबाला। 1 रुपया दिला असता विचार, ते तुमचाच आहे ना, त्याला विचारायचं की 19ला साहेब एवढी मोठी सभा आंधळकरनी घेतली, तुमचं स्वागत केलं शिवसेनेमध्ये, त्यावेळेला बंगल्यावरून आंधळकर साहेबाला किती पैसे दिले हे विचारायचं। ती तुमच्या सवयीप्रमाणे, ज्यांनी जसा चष्मा घातलाय, ज्याला ज्या सवयी आहेत त्या सवयीप्रमाणे बोललं जातं, असं आहे ते। हे एवढंच येतं निरेटिव्ह पसरायचं। 19ला मी होतो, अजून एक नेते भाजपचे होते, त्या आता निवडून आलेल्या व्यक्तीबरोबर त्यांना विचारायचं काय दिलतं का साहेबाला म्हणून। आम्ही निष्ठेनं काम करतो। जे लोक नुसतं पैशावरती काम करतात त्याला हे सुचतं, किती पैसे दिले असतील, काय झालं असेल। आता ते तूच विचारायचं, कुणाला विचारायचं ते, आम्हाला तर काय कल्पना नाही या गोष्टीची। ते आलं का ते आता बोललो असतो, लय आता बोलायला लावू नको, एक सभा घेऊन सांगतो मी सगळं तुला, सगळ्या ऑर्डर सहित, सगळ्या काय ह्याच्या सहित सगळं दाखवतो, काळजी करू नको। तुझे याद रखूंगा, चिंता नहीं करना। जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहूजी, शिवशरणार्थ, वालेकुम सलाम, सत श्री अकाल।